पुन्हा एकदा आवाज येतो तिन्ही संघांना. त्या ठिकाणी थोडं जवळ या. अमृत टीम, गोकुळ टीम आणि भवानीनगर टीम. आम्हा सर्वांना मी विनंती करतो, प्रथम तर आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. लकी ड्रॉचा बॉक्स लकी ड्रॉ आपण इथे प्रथम ओपन करणार आहोत. 2 चिठ्ठ्या निघतात आणि 2 प्रेक्षक अथवा खेळाडू जे असतील त्यांना मात्र त्या कुंड्यात दिल्या जातील. हे दादा 2 चिठ्ठ्या आपण बाहेर काढा. 2 चिठ्ठ्या आपण बाहेर काढूया. द्या त्या माझ्याजवळ. आणखीन एकदा 2 चिठ्ठ्या निघाल्यात. दिले नाव आहे जान्हवी कोठावडे. ते नाव आपण बाजूला ठेवतो. आपण दुसरं काढतोय. दुसरी चिठ्ठी माझ्याकडे आली. सागर भाईकडे हे पण नाही. हो नाही तर चिठ्ठी परत आपण दुसरी काढणार आहोत. नाही अभी गाडवे पहिल्या कोंबड्याचा मान करू. शैलेश दानवे एकाच टीम मध्ये दोन्ही कोंबडे गेले. आता पार्टीकर आहे. चला या एकाच संघामधून दोन्ही खेळाडूंना हे कोंबडे आपण ते देऊयात. आजचं नियोजन एकदम जोरदार होणार आहे. अभिक गालवे आणि शैलेश गालवे. दोघांना आपण एक एक प्रश्न विचारूया आता. शैलेशला देखील आणि अभिला देखील एक एक प्रश्न विचारूया दोघांना. आज कोंबडी मिळाली, कुठे जाणार? टीम मध्ये जाणार की घरी? टीम मध्ये जाणार. टीम मध्ये जाणार. अभि कुठे जाणार? माझी पण टीम मध्ये. टीम मध्ये जाणार. आता टीम मध्ये पार्टीचा असणार. शांती संघाकडे दोन्ही पण कोंबडे गेले. तर जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्या अगोदर शुभ सन्मान घेऊयात. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये माझ्या सोबतीला माझे साथी समालोचक मित्र पाटण तालुक्याचा एक बुलंद आवाज तेजस कदम सर यांचा शुभ सन्मान त्या मुख्य व्यासपीठावरती आपण घेऊया.
बरं, जाऊयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे. ज्या ज्या खेळाडूंचा खेळ अप्रतिम राहिला, वैयक्तिक खेळ सादर करत असताना ज्यांनी मात्र चांगला खेळ सादर केला त्यांना वैयक्तिक पारितोषिक आपण देऊयात. जाऊयात जाऊयात जय हनुमान चषक मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे एक अक्रॅलिक ट्रॉफी आणि शूज या किताबासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जो खेळाडू अगदी वाऱ्यासारखा धावत असताना गरुडासारखी नजर जशी होत. निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघाचा अक्षय जन्नत या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय. शुभम सावंत यांचा शुभ असतो हे पारितोषिक आम्ही तो देऊ इच्छितो. जाऊयात उत्कृष्ट गोलंदाजाकडे. खरे तर हा गोलंदाज सध्या कठीण परिस्थितीमध्ये होता. इतकी चांगली गोलंदाजी होत नव्हती. याच गोलंदाजामुळे अनेक सामने तो त्याचा संघ हारत होता, परंतु आता त्याने स्वतःला सावरलं आणि सिद्ध पण दाखवली आहे. हरवंत निलेश माने का या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज निलेश माने राहिलाय. आंबरग एक्सप्रेस संदीप सावंत यांचा शुभ असतो हे प्राइज आम्ही ते देऊ इच्छितो. निलेश माने यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. आज गोलंदाजाचा कोंबडी तर आमच्या रूम मध्ये झालेत, त्यामुळे काही काय वाटत नाही. आज खेळ चांगला होत नव्हता. इथून पाठीमागे लीग स्पर्धेमध्ये भरपूर खराब खेळ झाला. त्यानंतर जी कठीण परिस्थिती असते कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पाठिंबा देणार आपली टीमच असताना आपल्याला वाईट देणार देखील आपण आपली टीमच असते त्याच्यामधून सावरत असताना आज काय माइंडसेट होता? आज काय नाही, फक्त टीमला वरती फायनल पर्यंत न्यायचा विचार फक्त होता. बाकी काय असं वेगळा विचार केला नव्हता. हा होता निलेश माने या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. जाऊयात उत्कृष्ट फलंदाजाकडे. आज ज्या फलंदाजाने एकतर्फी फलंदाजी केली, चांगल्या चांगल्या गोलंदाजांविरुद्ध कड्यातले कडे प्रहार करत असताना स्वतःला सिद्ध करून दाखवलं. सामना आता बाहेरून निसटून गेला होता. याच खेळाडूने तो सामना आतमध्ये जसा तसा चालू ठेवला. निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघाचा अक्षय जन्नत या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज राहिलाय. काय बॅटिंग राहिली अक्षय जन्नतची. भरपूर चांगला बॅटिंग परफॉर्मन्स. विषय तर त्यांच्या शुभ असते ही ट्रॉफी आणि शूज आपण देतोय. अक्षय सोबत आपण चर्चा करूया. आज किती दिवस झाला संघासोबत तुझा खेळ जोडला? मी 2 वर्ष झालं संघासोबत आहे. म्हणजे 7वी पासून खेळतो मी या संघात. आमच्या 7वी पासून म्हणजे फक्त फिल्डिंगच करायचो, बॅटिंग नाही, फक्त फिल्डिंग, बॉल नाही पहिल्यांदा. मग आता मला वाटतंय 1.5 वर्ष झालं काय म्हणजे असं बेस्ट फलंदाज काय भेटलं नव्हतं, पण बॅक टू बॅक मागच्या संडेला आणि ह्या संडेला भेटलं. खूप म्हणजे खूप. हा होता अक्षय जन्नत या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दोन्ही किताब त्याला मिळाले. जाऊयात मालिकावीराकडे. मालिकावीर म्हणजे खेळाडू साधा तयार होणारा नाहीये. कमी वयामध्ये मोठमोठ्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फुटतो. अपकमिंग एकशे 30 स्पर्धेमध्ये खेळत असताना तो श्रीराम कदम या स्पर्धेमधला खेळाडू राहिलाय.
दादा यांचं शुभ असते टॉवर कूलर आणि ट्रॉफी आपण देतोय श्रवण कदमला. श्रवणसोबत आपण चर्चा करूया. श्रवण आज प्रथमच म्हणजे नुसार तुला मालिकावीर मिळालं. काय सांगशील संघाचा इतकी साथ देतो आणि संघ तुझ्यावर विश्वास ठेवतो. संघ कॅप्टन बद्दल आणि संपूर्ण संघाबद्दल काय सांगशील? हास्य आहे मी माझ्या हास्य आहे मी माझ्या संघांमुळेच आहे, बाकी कोण नाही. माझा असा म्हणजे पहिल्या वर्षी माझा म्हणजे लकी होत म्हणजे बॅड लक होता आणि मी प्रॅक्टिस मेहनत चालूच ठेवली आणि माझ्या संघांनी मला संधी दिली खेळायची. मी आज या मंचावर उभा. धन्यवाद. मला बरं वाटतं. तर हा होता श्रवण कदम या स्पर्धेमधला दादा खेळाडू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला संपूर्ण हंगामासाठी. असाच खेळ नेहमी राहील आणि आपल्या सर्वांसाठीच एक धाडसी खेळाडू तयार झाला भवानीनगरच्या तालमीमध्ये. श्रवण कदम सांघिक पारितोषिकांकडे आपण जाऊयात. सांघिक पारितोषिक या स्पर्धेमधलं तृतीय पारितोषिक आपण इथे देणार आहोत. उत्तम साहेब त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. तृतीय पारितोषिकाचे मानकरी संघ नेहमी संघर्ष करून पुढे जात असतो आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी संघर्ष केला. भवानीनगर सर्वे संघ या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला आहे. या कॅप्टन्स आणि संपूर्ण खेळाडू द्वितीय पारितोषिकाच्या मानकरी संघांकडे हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो यांना. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. नेहमी संघाला ट्रॉफीची सवय असते आणि नेहमी हा संघ आपल्याला प्राइज मध्ये पाहायला मिळतो. कैलासवासी सतीबाई साळुंके यांच्या स्मरणार्थ हे द्वितीय पारितोषिक दरम्यान दिलं गेलं होतं. त्या द्वितीय पारितोषिकाचा मान नेहमी ट्रॉफीमध्ये राहिलाय, नेहमी चर्चेमध्ये राहिलाय आणि मानाय देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ राहिलाय. ट्रॉफी जय हनुमान चषक 2026 या पर्वामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतोय आणि मानाय देवी स्पोर्ट्स साम्राज्य. शंकर साळुंके आबा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देऊ इच्छितो. जोरदार एकदा टाळ्या सर्व संघांसाठी.
चांगलं चांगलं भली की जय. जाऊयात प्रथम पारितोषिकाकडे. ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय आदरणीय अनिल साहेब साळुंके, त्याचबरोबर आनंदराव साळुंके नाना, तुम्हा दोघांना मी आमंत्रित करतो. तुम्हा दोघांचे शुभ असते हे पारितोषिक आपण देऊयात. देण्यासाठी मान्यवर तर आले, परंतु साठी ज्या संघाला मी बोलवतो त्या संघाने मात्र अनेक वेळा वाट पाहिली इथपर्यंत पोहोचण्याची. अनेक वेळा त्यांना हार पचवावी लागली, हार स्वीकारावी लागली, परंतु हा संघ थांबला नाही. प्रयत्न संघर्ष करत राहिला आणि शेवटी या स्पर्धेमध्ये त्यांनी बाजी मारली आहे. आणि निलय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघ या स्पर्धेमधला दादा संघ राहिला चॅम्पियन संघ. चांगलं चांगलं बोल बजरंग बली की जय. चांगलं काही संघांचं अभिनंदन. सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बरोबर माननीय आदरणीय संतोष दादा साळुंके यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित आम्ही इथं करतो.